बोगस मतदानाचा मनसेनं आरोप केलेला आहे। बोटाला कायमस्वरूपी शाईऐवजी स्केच पेनाचा वापर करण्याचा हा आरोप करण्यात आला। तर दुबार आणि बोगस मतदान सुरू असल्याचा संशय आहे। महाराष्ट्र शाळेतील केंद्रांवरही बोगस मतदान सुरू असल्याचा आरोप करण्यात येतोय। आपण पाहू शकतो पनवेलमध्ये बोगस मतदानाचा मनसेनं आरोप केलेला आहे। तर काल देखील मनसेनं पनवेलमध्ये पैसे वाटप करताना काही लोकांना पकडलं होतं आणि त्यानंतर आज मतदानावेळी देखील मनसेनं या ठिकाणी आरोप केलेले आहेत। तर शाई वापरण्याऐवजी मार्कर पेनचा वापर करण्यात येतोय। मुंबई महानगरपालिका आयुक्तांकडून हे मान्य करण्यात आलंय। अतिशय मोठी बातमी म्हणावी लागेल। शाईऐवजी मार्कर निवडणूक आयोगाने दिलेत असं देखील समोर आलेलं आहे। असे आरोप होत होते, मात्र आता स्वतः महानगरपालिका आयुक्तांनी हे मान्य केलंय। तर मुंबई महानगरपालिका आयुक्तांकडून ही मोठी घटना आहे जी मान्य करण्यात आली आहे। शाईऐवजी मार्कर निवडणूक आयोगाने दिलेत असं देखील त्यांनी म्हटलंय। महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय। तर सकाळपासून एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सूरज, अतिशय धक्कादायक अपडेट काही वेळापूर्वी आली होती, मार्करचा वापर केला जातोय, तर त्यानंतर आता आयुक्तांचं देखील स्पष्टीकरण आलेलं आहे। काय म्हटलेत आयुक्त? निश्चितपणे निवडणूक आयुक्त असतील किंवा मग महापालिका आयुक्त असतील यांच्याकडून या जी काही घटना घडलेली आहे त्याला दुजोरा दिला गेलेला आहे की निश्चितच शाहीऐवजी जो मार्कर पेनचा वापर आहे तो या मतदानाच्या वेळेस नागरिकांच्या बोटावरती वापरण्यात येत आहे, लावण्यात येत आहे आणि त्यामुळे कुठेतरी जी शाई आपण आधीपासून वापरत होतो ती कुठेतरी जात नसायची बरेच दिवस। मात्र आज जो मार्कर पेन वापरला जात आहे त्याची बोटावरची शाई जी आहे ती निघत आहे आणि हा धक्कादायक जो खुलासा आहे याचं जेव्हा निवडणूक आयुक्तांना विचारलं किंवा मग भूषण गागरे यांना जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा त्यांच्याकडनं या गोष्टीला दुजोरा देण्यात आलेला आहे की हा निश्चितच आपण या शाईऐवजी जो मार्कर आहे तो वापरत आहे असं स्वतः भूषण गागरे यांनी माहिती जी आहे ती दिलेली आहे। त्यामुळे ही खूप धक्कादायक बातमी म्हणावी लागेल, कारण जेव्हा मतदान करून मतदान केंद्राच्या बाहेर येतात तेव्हा लगेचच त्यांच्या बोटावरची शाई जी आहे ती पुसली जात आहे। असे अनेक मतदारांसोबत हा गंभीर प्रकार जो आहे तो घडलेला आहे। त्यामुळे आपण जर का पाहिलं तर याआधी देखील दुबार मतदार हा गोंधळ कायम आहे आणि त्यानंतर आता हे जे प्रकरण आहे त्यामुळे कुठेतरी निवडणूक प्रक्रियेवरती खूप मोठा प्रश्नचिन्ह जो आहे तो बोट ठेवला जात आहे निवडणूक प्रक्रियेच्या याच्यावरती। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे दुबार मतदार आहेत तसंच आणि आत्ताचा ही घटना तसेच अनेक काही वेळापासूनच काही ठिकाणी मशीन देखील बंद झालेल्या होत्या, उमेदवारांच्या पुढचं बटन जे आहे ते दाबलं जात नव्हतं, असे अनेक गंभीर प्रकरण जे आहेत ते आता सध्या मुंबईत घडत आहेत। आता सध्या ताजं हेच प्रकरण आहे की निवडणूक आयोग शाईऐवजी जे आहे ते मार्कर पेन चा वापर करत आहे आणि खूप ही गंभीर असा बाब म्हणावी लागेल। नक्कीच धन्यवाद सूरज, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय शाई वापरण्याऐवजी मार्कर पेनचा वापर केला जातोय आणि महत्त्वाचं म्हणजे निवडणूक आयोगाने शाईऐवजी मार्कर पेन दिल्याचा आरोप आणि स्पष्टीकरण देखील आयुक्तांनी केलेलं आहे।